भारतात अनेक ठिकाणी शंकर भगवानांची स्वयंभू शिवलिंग आहेत. मात्र आपल्या महाराष्ट्रातच आपल्या शेजारीच असणाऱ्या नगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यात वृद्धेश्वर महादेव या नावानं एक तीर्थस्थान मोठं प्रसिद्ध आहे. 5000 वर्षापूर्वीचं असणारं हे मंदिर, या ठिकाणी वृद्धेश्वर महादेवांची शिवलिंग आहे. ही स्वयंभू शिवलिंग आहे. या ठिकाणी साक्षात 33 कोटी देवांनी शंकर भगवानांसह अभिषेक केला असल्याची देखील आख्यायिका सांगितली जाते. वृद्धेश्वर महादेव हे मढीच्या कानिफनाथांपासून अगदीच 7 ते 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे. या वृद्धेश्वर महादेव मंदिर अतिशय सुंदर, सह्याद्रीच्या डोंगर रांगांच्या मधोमध असणारं हे टुमदार मंदिर, या ठिकाणचं मनमोहक दृश्य, मनाला मोहिनी घालणारं निसर्ग सौंदर्य आणि या ठिकाणचं आल्हाददायी आणि प्रसन्न वातावरण मनाला मोहित करून टाकतं. या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा पुन्हा यावंसं वाटतं. गर्भगिरी पर्वतरांगांच्या अगदी मध्यवर्ती असणारं हे तीर्थक्षेत्र. या तीर्थक्षेत्राची आख्यायिका फार आगळीवेगळी आहे. इतकंच नाही तर या ठिकाणी दर रविवारी अन्नछत्र देखील चालवलं जातं आणि विशेष म्हणजे या अन्नछत्रामध्ये आमटी, भाकरी, भात असा महाप्रसाद असतो. तेही भाकऱ्या आणि आमटी चुलीवर बनवलेले असतात. त्यामुळे हा प्रसाद अतिशय रुचकर आणि हवाहवासा वाटतो. या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झालेली देखील पाहायला मिळते. या मंदिराची आख्यायिका फार जुनी आहे आणि या ठिकाणी हे स्वयंभू शिवलिंग आहे. ह्या वृद्धेश्वर महादेवाला म्हातार देव असंही म्हटलं जातं, कारण ज्यावेळी या शिवलिंगामध्ये शंकर भगवानांनी हे स्वयंभू शिवलिंग स्थापन केलं, त्यानंतर त्या ठिकाणानंतर त्यांनी कुठेही स्वयंभू शिवलिंग स्थापन केले नाही, अशी ही आख्यायिका सांगितली जाते. या वृद्धेश्वर महादेवाची नेमकी आख्यायिका काय आहे समजून घेऊया. नमस्कार. आता आपण पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आहोत. खरं तर मंदिरात आल्यानंतर आजची माहिती मिळाली की आजची पौर्णिमा जी आहे ती विशेष खास आहे. महादेवाची या ठिकाणी पिंड आहे आणि या महादेवाच्या पिंडीवर संपूर्ण भात लावलेला आहे. देवाचा शीन काढला जातो असं त्याला म्हणतात. खरं तर या वृद्धेश्वर महादेव मंदिराबद्दल आपण ऐकून होतो, परंतु आजपर्यंत आलेलो नव्हतो. या ठिकाणी आपण आलो. या संपूर्ण मंडळाची जी पाहणी किंवा देखभाल करणारी जी मंडळी आहे ती आपल्यासोबत. दादा नमस्कार. नमस्कार. खरं तर हे वृद्धेश्वर महादेव मंदिर, हा तालुका कुठला, हा जिल्हा कुठला आणि काय नेमकी आख्यायिका आहे? माझं नाव सोनेपूर पालवे. मी इथलं घाटशिरचा आहे आणि मी देवस्थानमध्ये कर्मचारी आहे. तर हा देवस्थान नगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी तालुका आणि घाटशिरच्या गावाच्या हद्दीमध्ये येतो. आणि हा जो शिवलिंग आहे हा घडवलेला किंवा स्थापित केलेला नाही. हा शिवलिंग स्वयंभू शिवलिंग आहे आणि दर शिवरात्रीला याची वृद्धी म्हणजे याची वाढ होते, म्हणून याला वृद्धेश्वर म्हणतात. आणि दुसरं नाव आहे म्हातारदेव. म्हातारदेव असं म्हणतात का ज्यावेळेला नवनाथांनी त्यांचा शेवटचे यज्ञ घातला, ते यज्ञाला 33 कोटी देवता आले होते आणि शंकर पण आले होते. शंकर हे म्हातारे झालेले होते, म्हातारं रूप होतं, म्हणून म्हातारदेव अशी 2 नावं. तर त्याची आख्यायिका अशी आहे, ज्यावेळेला गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना श्रीराज्यातून घेऊन आले, तिथल्या राणींनी त्या मैनावती राणींनी त्यांना एक सोन्याची वीट दिली होती. तर त्यांना तिकडं मायामोह झालेला होता. नंतर ते चालत आले. तिथून एक 40 किलोमीटर अंतरावर गाव आहे सोने. मग गोरक्षनाथांनी त्यांची झोळी पाहिली. ते म्हणणे आपण सोन्याची वैरागी माणसं, आपल्याला त्या सोन्याची वीटची काय गरज पडेल, म्हणून त्यांनी ते सोन्याची वीट काढली आणि ते टाकून दिली. त्या गावात टाकली म्हणून त्या गावाला सोने म्हणतात. सोन्याची वीट टाकली म्हणून सोने म्हणतात. तिथून पुढे ते चालत इथपर्यंत आले. इथपर्यंत चालत आल्यानंतर मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाला म्हणाले मला इथे यज्ञ घालायचा होता, पण माझी सामग्री माझ्या झोळीत नाही आहे. मग गोरक्षनाथ त्यांना म्हणाले तुमच्याकडे एवढी मोठी साबरी विद्या असताना तुम्हाला एका सोन्या तुकडीची काय गरज पडावी. पण हा डोंगर ज्याला गर्भगिरी म्हणतात, हा गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथाला सोन्याचा करून दाखवला. गर्भगिरी पर्वत, हो, हाच तो गर्भगिरी पर्वत जो गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथाला सोन्याचा करून दाखवला. त्यातून कुबेराकडं त्यातलं सोनं देऊन सामग्री आणून त्यांनी यज्ञ घातला. ते समोरचं ते यज्ञ केलं. हो, आणि ह्या यज्ञाला 33 कोटी देवता आपण आले होते आणि शंकराचे कुंड जे आहे ते 12 महिने, हो 12 महिने ते धुनी चालू असतं. आणि मग नंतर त्यांनी यज्ञ घातला आणि त्यांचं पर्व सुटलं. मग विलीन झाले. मग एक 40 किलोमीटर अंतरावर, इथून एक 60 किलोमीटर त्या अंतरावर सावरगावला मच्छिंद्रनाथ. तिथून खाली 7 किलोमीटर गेलं मढी म्हणजे तिथं कानिफनाथ. आणि तिथून एक 30 किलोमीटर अंतरावर गेलं का तिथं जावलवाडीला जालिंदरनाथ, जे रायमावापासून आज जावं लागतं तिथं जालिंदरनाथ. त्याच्यानंतर तिथून थोडं वरती गेलं एक 15 किलोमीटर का तिथं हे चिंचोलीगड आहे, तिथं गहिनीनाथ. आणि वामन भाऊची पण समाधी तिथं आहे. गहिनीनाथ शेजारी तिथं गहिनीनाथ.
आणि नगरला जे आपण म्हणतो मिरवले बाबाचा पार, तर ते मिनी नाथ, असे 5 नाथ ह्या जवळच आहे. मग त्यांचे हे झाल्यानंतर यज्ञ झाल्यानंतर त्यांनी इथं त्यांचं वास्तव्य ठेवलं आणि त्यांच्या ह्या संजीवनी समाधी आहेत. आणि मग त्यांनी यज्ञ घातला आणि त्यांनी शंकराकडून वर मागून घातला की तुम्ही तर स्वयंभू आलो म्हणून शंकर इथं स्वयंभू येतो. म्हणून जसे शंकराच्या डोक्याचं दर्शन जसं आपले केस वाढतात तर शंकर जटा वाढल्यामुळे हा शिवलिंग मोठा होत चाललेला आहे. म्हणजे हा दर शिवरात्रीचा पर्व काळाला हा वाढत होतो. त्यातला एक लिंग गव्हाच्या दाणे एवढा वाढतो. जाणवतं? हो जाणवतं. म्हणजे असं प्रत्येकाला आम्ही आतमध्ये एक तांब्याचा टोप ठेवलेला आहे. पूर्वी तो फेस टू फेस बसाय म्हणजे बसायचा, नंतर तो बसेना मग त्याला आम्ही एक्स्ट्रा तांब्याचा पत्रा लावून घेतला म्हणजे मोठा बनवला. पण आता तरी पण तो थोडासा फेस टू फेस बसायला. मी मंदिरामध्ये गेलो, गर्भगृहामध्ये संपूर्ण शिवलिंगाला भात लावले आणि काय त्याचे प्रथा असे का याच्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये आपली बेल आरती चालू असते आणि पब्लिकचं येणं जाणं जास्त असतं भाविकांचं. म्हणजे एक देवाचं सीन हा प्रकार म्हणजे मनुष्य भात लावून भाताचा आणि याचा दह्याचा लेप लावून ते ठेवतात आणि एक 4-5 वाजता काढतात आणि मग तो अख्ख्या गावामध्ये प्रसाद म्हणून वाटला जातो. इथं जी यात्रा म्हणा किंवा इथला मोठा उत्सव म्हणा शिवरात्रीला इथं शिवरात्र असते. श्रावण महिन्यात 40 सोमवार भरपूर, 3रा सोमवार खूप मोठा असतो. आणि एरवी बी म्हणजे शंकर महाराज यांची पुण्यतिथी म्हणा किंवा आषाढी एकादशी वगैरे अशा बरेच रामनवमी वगैरे अशा. मंदिरामध्ये मी आता जेव्हा गेलो शंकर महाराजांचा एक फोटो आहे. हो, वास्तविक प्रत्येक शंकराच्या मंदिरात शंकर महाराजांचा फोटो पाहायला मिळत नाही. इतकी नेमकी वेगळी आख्यायिका आहे. असे आख्यायिका आहे का म्हणजे शंकर महाराजांचं 1932 ते 36 म्हणजे 4 वर्ष त्यांचं वास्तव्य राहिलं. शंकर महाराजांची ऋतुस्वरावर खूप गाढ भक्ती. शंकर महाराजांनी त्यांची तपश्चर्या आणि साधना इथं आपल्याकडं पाठीमागं ज्ञानव्यापी बारव आहे, तर तिथं त्यांनी त्यांची तपश्चर्या आणि साधना केली. तिथं कपिल ऋषी आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांची पहिली ओवी लिहिलेली जागा तिथंच आहे. नमो अध्यात्मोपाध्याय जी ओवी आहे ती त्यांनी इथं लिहिली. त्यांची जागा पण इथं आहे आणि तिथं रेणुकामातेचं बी मंदिर आहे. साधारणतः किती जुनं मंदिर आहे? तसं तर कोणाला सांगता येतं कारण त्याची कुठं उल्लेख नाही आहे. पण आतल्या घंटेवर 11 सावंत 1151ला प्राणदेव राजा जे देवगिरीचे राजा होते ते प्राणदेव राजा ते युद्धात विजयी होऊन आले होते. त्यांनी ती आतली घंटा ओपन केलेली आहे. पण त्याच्यापूर्वी तर कधीच कोणाला सांगता येतं. पण ज्यावेळेस इथं आम्ही कमानी आम्ही काढल्या तर त्या कमानीला काढायसाठी परमिशन घ्यावं लागते याची पुरातन खात्यावाल्याची. हो, तर त्यांनी चेक केल्यानंतर त्यांनी सांगितलं की हे जवळजवळ 5000 वर्षापूर्वीचं मंदिर म्हणजे पांडवकालीनच म्हणायचं. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात पांडवकालीन जितकी शंकराची मंदिर आहे त्याच्यामध्ये हे पण आहे. आता इथं जे सगळं कारभार चालतो आर्किओलॉजी माध्यमातून चालतो ट्रस्ट आहे किंवा कसं नाही, इथं ट्रस्टचं सगळं जे काही पाहतं तर ट्रस्ट पाहतं. हो, इथं ट्रस्टची जागा सर ट्रस्टच्या अंडर चालतं आणि 1953 पासून ट्रस्ट आहे. अरे बाबा. हो, मग इथं म्हणजे गरीब म्हणजे मुलं मुलींचे लग्न करतात थोड्या अल्प दरात म्हणजे सगळं काय काय केलं जातं. दर रविवारी आमची भाकरीचा प्रसाद असतो, भाविकांची पाण्याची सोय सर्व काही इथं ट्रस्टच पाहतो. आता जे जाताना काही लोकांनी आमटी भाकरीचं हो दर रविवारी हो दर रविवारी आमटी भाकरीचा नैवेद्य म्हणजे प्रसाद असतो महाप्रसाद. साधारणतः 700 ते 800 भाविक जेवतात. हो, 12 ते 3 वाजेपर्यंत जेवढे भाविक आहेत तेवढे जेवू घालतो आम्ही. तर फार सुंदर माहिती या माध्यमातून. आणि इथं असं आहे इतर तर कुठं जरी गेले तर एक नंदी असतो, इथं 2 नंदी येतं. त्याचं कारण असं आहे का ज्यावेळेस यज्ञ झाला त्या यज्ञाला प्रत्येक देव आपल्या पत्नीसह आला होता. मग नंदीची पत्नी कोण? नंदिनी म्हणजे कामधेनू गाय म्हणून 2 आणि त्यांच्यापुढे त्यांच्या मानाच्या वाकड्या आहेत पहा. त्याचं कारण असं आहे का ज्या वेळा ह्या शंकराने ह्या शिवलिंगामध्ये प्रवेश केला एवढं तेज निर्माण झालं का ते पाहू शकले नाही. आपल्या डोळ्यावर चमकलं तर आपण डोळे झाकतो, आडवा हात लावतो किंवा साईडला पाहतो. म्हणून त्यांनी एका साईडला पाहिलं म्हणून त्याच्या मानात वाकलं आहे. आणि ज्या बी शिवालयामध्ये नाथांचं वास्तव्य राहिलं त्या शिवालयाच्या नंदीपुढं विणा वाजवताना नारदाची मूर्ती असते. तर इथल्या बी आहे म्हणजे इथं नाथांचं वास्तव्य राहिलेलंच म्हणून इथं बी नारदाची मूर्ती नंदीपुढं आहे. आणि दुसरं असं आहे का हा जे शिवालयाला 3 निवडी आहेत झुरोबी आहेत. त्याचा जसं याला कोल्हापूरला 2 दिवस किरण उत्सव असतो, पण इथं दररोज जर शास्त्रोक्त भाषेतून म्हणलं तर उत्तरायण, मध्यान्ह, दक्षिण आहे आणि शेतकरी भाषेत जर म्हणलं उन्हाळा, पावसाळा, हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये दररोज ज्यावेळेस सूर्यकिरण म्हणजे ऊन असतं तर ते थेट सूर्यकिरण शिवलिंगावर जातं. शिवलिंगावरून पार्वती मातेच्या पायावर जातं. पार्वती मातेच्या पायावर गेलं आणि बाहेर येऊन पाहिलं तर सूर्यास्त झालेला असतो.
म्हणजे 5000 वर्षापूर्वी ही टेक्नॉलॉजी आहे. आजकाल तर चांगल्या आर्किटेक्टला जमत नाही की त्या झालेलं लोकांनी केलं. तर आता खूप चांगली आणि माहिती. हा जो शिवलिंग आहे याच्या इथं हा शंकराचं शेवटचं स्थान आहे. शंकर म्हातारे झाले आणि इथंच राहिले म्हणजे त्याला म्हातारदेव पण म्हणतात. तर आतमध्ये जे शिवलिंग आहे, आतमध्ये शिवलिंगाच्या समोर पार्वती माता येतं. तर पार्वती माता हात जोडून विनवणी करताना त्या शिवलिंगातून त्या शिवलिंगामध्ये जे पाणी निघतं ते जे आम्ही त्याला तीर्थ म्हणतो ते पूर्वी तीव्र स्वरूपात होतं. तर तीव्र स्वरूपात असल्यामुळं मग पार्वती माता प्रगट झाल्या. त्यांनी हात जोडून शंकराची विनवणी केली. म्हणजे शंकर ही जर एवढी तीव्र स्वरूपात वाहिली गंगा तर इथं सर्व पाणी होईल म्हणून ती शंकराने सूक्ष्म स्वरूपात केलेली आहे. तुम्ही आता जरी त्यातलं सर्व तीर्थ काढलं, एक 15-20 मिनिटं थांबलं तर लगेच परत तेवढं ते भरून पाझर चालू होतं. तर नक्कीच फार छान माहिती मिळाली. राष्ट्रपती ते म्हणत होते भाऊ, खरं तर इतकी आख्यायिका आपल्याला माहीत नव्हती. ऑन द वे आहे म्हणून आपण दर्शनाला आलो. एक वेगळं या निमित्ताने पर्यटन स्थळ या भागात उभं राहते. काय सांगा? खरं तर आता आपण या ठिकाणी दर्शनासाठी आलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या जुन्नर तालुक्यातून आपण खरं तर अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेलो आहोत. इथे आल्यानंतर खरं तर विचारत आपण या ठिकाणी आलो. पण या ठिकाणी दर्शन घेतल्यानंतर अतिशय मनाला समाधान वाटतं आणि अतिशय आनंद या ठिकाणी होतो आहे. दादांकडून आता या मंदिराविषयी जी आख्यायिका आपल्याला समजली ते ऐकून अतिशय मनाला समाधान वाटतं आहे. ते एका चांगल्या पर्यटन स्थळाच्या निमित्तानं दर्शनासाठी आपल्याला या ठिकाणी येण्याचं भाग्य आपल्याला लाभलं तर आपण आपल्याला भाग्यवान समजतो. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपले मनापासून आभार मानतो. दादांना मनापासूनच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. खरं तर एक वेगळं मंदिर, एक वेगळी आख्यायिका आणि एक वेगळं पर्यटन स्थळ या निमित्ताने आम्ही सर्व प्रेक्षकांच्या समोर ठेवतोय. निश्चितपणे मला वाटतं या ठिकाणी भक्तभवनची देखील व्यवस्था आहे. हो, भक्ती निवासची व्यवस्था आपल्याकडे 4 रूम आहेत. 4 रूममध्ये 4 बेड आहेत. म्हणजे जर तुम्ही या ठिकाणी आलाय, तुम्ही मुक्कामी येत आहेत तर तुमची राहण्याची देखील व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. पुण्यावरनं, मुंबईवरनं, औरंगाबादवरनं, नाशिकवरनं येणाऱ्या सर्व भाविकांसाठी नेमका रूट कसा आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला खाली लिंकमध्ये देणार आहे. तुम्ही नक्की या पर्यटन स्थळाला एकदा भेट द्या. वृद्धेश्वर महाराजांचं हे मंदिर आहे. आख्यायिका ऐकल्यानंतर तुम्हाला निश्चित या ठिकाणी एकदा तरी यावंसं वाटेल. दादा, तुम्हाला मनापासून धन्यवाद. तुम्ही खूप सर्वांची माहिती दिली. असंच भाविकांनी या ठिकाणी येत राहावं. खरं तर अगदी नेपाळपासून मी तुमच्या सोबत आहे आणि संपूर्ण अनेक शंकर भगवानांची जी ठाणं आहेत त्या ठिकाणची मी तुम्हाला माहिती देत आलो आहे. आज आपण वृद्धेश्वर महादेवाच्या मंदिरात आलो आहे. खूप छान वाटतंय, मनाला समाधान वाटतं. तुम्ही निश्चितपणे एकदा या ठिकाणी दर्शनासाठी या. अभिषेक वामन, पहा.com साठी वृद्धेश्वर महादेव. या मंदिराच्या समोरच असणारी धुनी ही कायमस्वरूपी तेवत राहते. या ठिकाणचं वातावरण अतिशय आल्हाददायी आहे. शांतता, मोकळी हवा, अगदी स्वच्छ ऑक्सिजन. इतकंच काय तर चुलीवर उकळणारी आमटी, चुलीवरच्या भाकरी. महिला भगिनी अगदी दिवसभर या ठिकाणी भाकरी करताना पाहायला मिळतात. सकाळी 10 ते दुपारी 3 वाजेपर्यंत हे अन्नछत्र सुरू असतं आणि अगदी पोटभर आणि मायेनं ही सगळी मंडळी आलेल्या प्रत्येक भाविकाला हा महाप्रसाद खाऊ घालत असतात. आमटी, भाकरी, भात, कांदा आणि लिंबू. या ठिकाणची विशेष गोष्ट म्हणजे या ठिकाणी जेवायला आपण हाताने ताट घ्यायचं, त्यामध्ये जेवण दिलं जातं. आपला महाप्रसाद घेऊन झाल्यानंतर आपलं ताट आपण स्वच्छ धुवून पुन्हा ठेवून द्यायचं. असं हे नगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यात मढीपासून अगदीच काहीशा किलोमीटरवर असणाऱ्या वृद्धेश्वर महादेव मंदिराला आपण एकदा नक्की भेट द्या. आपण मुक्कामी गेलात तर अगदी 100 रुपयात प्रति व्यक्तीप्रमाणे आपली राहण्याची सोय देखील या ठिकाणी केली जाते. निसर्गरम्य वातावरण, अगदी मनाला मोहिनी घालणारं. एकदा नक्की भेट द्या.